हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 3 एप्रिलला आपली परीक्षा होत आहे त्याची तयारी आपण करत आहोत. आणि आज आपण टेस्ट पेपर 10 मधील चालू घडामोडीचे प्रश्न जे आहे त्यांचं आपण एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण पाहणार आहोत. तुम्हाला या सगळ्या टेस्ट सिरीज जॉईन करायचे असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. ज्याची फीस नाममात्र 200 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर्स प्राप्त होतील ज्याच्यामध्ये सर्व विषय आयोगासारखा पॅटर्न असणार आहे. सोबत 10 ऑनलाईन टेस्ट सुद्धा भेटणार आहे. या ऑनलाईन टेस्टचा फायदा काय की ताबडतोब तुम्ही जेव्हा पेपर संपून जाईल तुमचा, तुम्हाला लगेच तुमचा स्कोर कळून जाईल. कोणता प्रश्न राईट आहे कोणता रॉंग आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल. तर ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससीच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. मित्रांनो, सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे की अनअकॅडमीवर लवकरच प्राइस हाईक होणार आहे. म्हणजे सर्व बॅचेसचे प्राइस आहे ती वाढणार आहे. तर आजच अनअकॅडमीवर जो काही सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं आहे ते आजच घेऊन घ्या. आणि हा सबस्क्रिप्शन घेताना तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. तसंच 27 मार्चला एमपीएससी कॉम्बॅट टेस्ट आयोजित केले जाणार आहे. 50 मिनिटं 50 प्रश्न. आणि याच्यात फर्स्ट रँक पासून तर 100 रँक पर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं स्कॉलरशिप सुद्धा प्राप्त होणार आहे. आणि लकी पार्टिसिपंट्सना इथं लिनोवो टॅब, बोट, JBL स्पीकर्स आणि Amazon वॉचर सुद्धा प्राप्त होणार आहे. ही कॉम्बॅट टेस्ट देण्यासाठी तुम्हाला यूज करावा लागेल कोड SOHEL1010. प्रश्न पहिला, भारताचा 21वा डिकमिशन होणारा उपग्रह कोणता ठरला आहे? आता बघा, हा काय सांगितलं, डिकमिशन होणारा. आता डिकमिशन होणार करून PMD साठी पाठवण्यात येणारा असाही प्रश्न येऊ शकतो. आता या दोन संकल्पना तुमच्यासाठी नवीन थोडं वाटत असेल. काही मुलांसाठी ज्यांना वाचनामध्ये झालंय त्यांना ते लक्षात येईलच, पण जे नवीन मुलं आहे त्यांना हे डिकमिशन म्हणजे काय किंवा PMD म्हणजे काय याच्यात थोडंसं कन्फ्युज होऊ शकतो. तर तुम्हाला इथं सोपं सांगतो की जेव्हा एखादा उपग्रह अंतरिक्षमध्ये किंवा अंतराळात पाठवला जातो तर त्याची एक व्हॅलिडिटी असते की तो किती काळ अंतराळात राहील, कार्य करत राहील. जेव्हा त्याची व्हॅलिडिटी संपून जाते तेव्हा नियमानुसार त्याला डिकमिशन करावं लागते किंवा PMD करावं लागते. PMDचा फुल फॉर्म काय होतो? पोस्ट मिशन डिस्पोजल. पोस्ट मिशन डिस्पोजल म्हणजे त्याचं जो काही मिशन होतं तो पूर्ण झालं, आता त्याला डिस्पोज करण्यात येणार, त्याला नष्ट करण्यात येणार. मग कसं नष्ट करायचं त्याचे सुद्धा काही नियम आहे. ते आपण थोडं स्पष्टीकरणात मी तुम्हाला सांगतो. बघा, भारताचा जो 21वा डिकमिशन झालेला उपग्रह आहे त्याचं नाव आहे इन्सॅट 4B. इन्सॅट 4B ऑप्शन नंबर 1 हा याचं उत्तर आहे. 24 जानेवारी 2022ला याला डिकमिशन करून पोस्ट मिशन डिस्पोजल साठी पाठवण्यात आले आहे. आणि PMD वर पाठवण्याचा अर्थ काय होतो की उपग्रहाने आपला कार्य आणि वेळ पूर्ण केलाय आणि आता याला डिस्पोज करण्यात येत आहे. हा 21वा उपग्रह आहे ज्याला इस्रो PMD करत आहे. याच्यापूर्वी 20 झाले होते. आणि 11 मार्च 2007 रोजी 1335 किलो वजनी इन्सॅट 4B अंतरिक्षमध्ये 12 वर्ष काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. कधी पाठवण्यात आलं होतं इन्सॅट 4B ला? 11 मार्च रोजी. 11 मार्च 2007ला 11 मार्च 2007ला पाठवण्यात आलं. याचं किती होती व्हॅलिडिटी? याची 12 वर्ष व्हॅलिडिटी होती. आणि संयुक्त राष्ट्र यांच्या अंतरिक्ष मलबा नियंत्रण गाईडलाईन अनुसार याला डिस्पोज करण्यात येतात. म्हणजे याच्या गाईडलाईन कोण ठरवतो? युनो ठरवतो. संयुक्त राष्ट्र अंतरिक्ष मलबा नियंत्रण गाईडलाईन्स त्याच्या आहेत. काय गाईडलाईन्स आहेत? त्या गाईडलाईन्स सांगतात की 340 किलोमीटर उंच परिक्रमा पथ ज्याला ग्रेव यार्ड ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येते. म्हणजे PMD साठी कोणत्या ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येते हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तो कोणता आहे? तो ग्रेव यार्ड ऑर्बिट म्हणतात त्याला. ग्रेव यार्ड ऑर्बिट हा किती किलोमीटर अंतरावर असतो? हा 340 किलोमीटरवर असतो. इथं पोस्ट मिशन डिस्पोजल साठी या ठिकाणी त्याला पाठवण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. अर्थसंकल्पात कोणत्या नदीजोड प्रकल्पाची घोषणा झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 केन बेतवा नदीजोड प्रकल्प. केन बेतवा. तर कोणाचा अर्थसंकल्प? हा भारत सरकारचा. ओके, लक्षात ठेवा, भारत सरकारचा अर्थसंकल्प. केन बेतवा नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जवळपास या अर्थसंकल्पात 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि केन बेतवा लिंक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या 9.08 जवळपास 9 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ याच्याद्वारे भेटणार आहे. यामध्ये सीतारामन यांनी 5 नदीजोड प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली. 5 नदीजोड प्रकल्पांची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पांमधील 5 प्रकल्प हे खूप महत्वाचे असून त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. दमनगंगा पिंजाळ, पार तापी नर्मदा, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार आणि पेन्नार कावेरी या 5 नदीजोड प्रकल्पांच्या DPRचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे.
जसं आता या नदीजोड प्रकल्पामध्ये 2 किंवा 2 पेक्षा राज्य सहभागी असतील, त्यांची संमती भेटली तर लवकरच हा नदीजोड प्रकल्प, हे 5ही नदीजोड प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. आता नदीजोड प्रकल्पाची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती, तर ती मांडली होती ब्रिटिश अभियंता ऑर्थर कॉटन यांनी. कधी 1935 मध्ये मांडली होती आणि 1935 मध्ये सर विश्वेश्वरय्या यांनी या प्रकल्पाला दुजोरा दिला होता. लक्षात ठेवा, सगळ्यात प्रथम नदीजोड प्रकल्पाची संकल्पना ब्रिटिश अभियंता ऑर्थर कॉटन यांना मांडली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 3. 24व्या हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमात भारताचा ध्वजवाहक खेळाडू कोणता होता? बघा, हा हिवाळी जो ऑलिम्पिक झाला ना, हा चीनच्या बीजिंग इथे ठिकाला आणि फार वादग्रस्त ठरला. कारण याच्यामध्ये भारताने याच्या समारंभीय आणि समारोपीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्याचं कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. आणि या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा फक्त एकमात्र खेळाडू हा क्वालिफाय झाला होता. मग एकमात्र खेळाडू क्वालिफाय झाला, मग ध्वजवाहकही तोच राहणार. तर तो कोण होता जो क्वालिफाय झाला एकमात्र आणि तो ध्वजवाहक? त्याचं नाव होतं मोहम्मद आरिफ खान. काय नाव होतं त्याचं? मोहम्मद आरिफ खान. 24व्या ऑलिम्पिक खेळांना चीनची राजधानी बीजिंग येथे शानदार सुरुवात झाली होती आणि 17 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 91 देशातील जवळपास 2871 खेळाडू सहभागी झाले होते. देश किती होते? 91 देश होते. खेळाडू किती होते? 2871 खेळाडू होते. आणि या खेळामध्ये एकूण क्रीडा प्रकार किती होते? 109 स्पर्धा झाल्या. त्यात पदके किती? 109 स्पर्धा त्याच्यात झाली आहे. आणि हा कार्यक्रम 13 ठिकाणी आयोजित केलं गेलं आणि खेळांच्या उद्घाटन समारंभात 4000 खेळाडूंनी भाग घेतला होता. आणि भारताकडून जम्मू काश्मीरचे मोहम्मद आरिफ खान या मार्च पास्ट मध्ये तिरंगा घेऊन उतरले होते. या खेळासाठी पात्र ठरणारा आरिफ हा एकमेव भारतीय आहे जो या स्पर्धामध्ये स्लॅलम आणि जायंट स्लॅलम या 2 स्पर्धांमध्ये तो त्यानं भाग घेतलाय. आणि बीजिंग हे पहिलं शहर आहे ज्याने 2008 आणि 2022 ऑलिम्पिक दोन्ही आयोजित केलं आहे. हे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. असं कोणतं शहर आहे की ज्यानं हिवाळी ऑलिम्पिक 2008चं ऑलिम्पिक आणि 2022चं ऑलिम्पिक दोन्ही आयोजन केलं आहे? तर तो शहर आहे बीजिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 4. बिहारच्या पाटणामधून कोणत्या बंदरापर्यंत जहाजाने अन्नधान्याची वाहतूक करण्याचा प्रायोगिक उपक्रम राबविला जात आहे किंवा राबविला गेलाय? तर याचं उत्तर आहे पांडू, जो की गुवाहाटी या ठिकाणी आहे. बिहारच्या पाटणामधून अन्नधान्याची वाहतूक कोणत्या बंदरापर्यंत? तर पांडू, गुवाहाटी येथील पांडू बंदरापर्यंत हा केलं जात आहे. आणि हा नाविन्य भारताच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचं मानलं जात आहे. तर भारताच्या म्हटल्यापेक्षा नॉर्थ ईस्ट मधील जे आपले राज्य आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून, तर बिहारच्या पाटणामधून गुवाहाटीच्या पांडू बंदरापर्यंत जहाजानं अन्नधान्याची वाहतूक करण्याचा प्रायोगिक उपक्रमामुळे ईशान्य भारतासाठीचा एक नवा मार्ग खुला होईल, असं मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. पाटणा येथून पांडूकडे धान्य सामुग्री घेऊन जाणारे व्यापारी जहाज MV लाल बहादूर शास्त्री जहाजाला आभासी पद्धतीने त्यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा की त्या जहाजाचं नाव काय होतं ज्याने हा अन्नधान्य घेऊन गेलं? त्याचं नाव होतं MV लाल बहादूर शास्त्री जहाज. तसेच कालूघाट बिहार इथल्या नव्या टर्मिनलच्या पायाभरणीचा समारंभ त्यांच्या इथे त्यावेळी पार पडला. त्यावेळी त्यांनी हे सगळं सांगितलं. आणि या 2350 किमीच्या प्रवासामुळे ईशान्य भारताचा गेटवे समजल्या जाणाऱ्या आसामसाठी हा नवा मार्ग खुला होईल आणि गंगा तसेच ब्रह्मपुत्रा नदीमधून ईशान्य भारतात जलमार्गे निर्वेद वाहतुकीचा मार्ग स्थापित होईल, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. प्रश्न क्रमांक 5. प्रसार भारतीच्या नवीन अधिकृत ऍपचं नाव काय आहे? प्रसार भारतीचं नवीन अधिकृत ऍप आहे न्यूज ऑन एअर. काय नाव आहे? न्यूज ऑन एअर. प्रसार भारतीचे अधिकृत ऍप असलेल्या न्यूज ऑन एअर ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या 240हून अधिक रेडिओ सेवा थेट प्रसारित केल्या जातात. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात 85हून अधिक देशांमध्ये आकाशवाणीची न्यूज ऑन एअर ऍपवरील या सर्व रेडिओ प्रसारण सेवांचे चाहते मोठ्या संख्येनं याचे श्रोते आहेत. आणि आकाशवाणीच्या न्यूज ऑन एअर ऍपवरील थेट प्रसारण सेवेचा वापर करणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येत गेली सलग 2 महिने प्रत्येकी 20 लाखांची वाढ झाली आहे. आता या सेवेचा एकंदर श्रोता वर्ग 2 कोटींवर पोहोचला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. JNU विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? महाराष्ट्रातील ते आहेत आणि बरंच वाद सुद्धा यामुळे झालं होतं. कारण की ज्या JNU विद्यापीठाच्या ज्यांना कुलगुरू बनवण्यात आले ते महाराष्ट्रीयन आहे, परंतु त्यांच्या पाठीमागं थोडासा वाद आहे. काय आहे की त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांना काही काळापर्यंत नाही का सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होतं, कारण की त्या बऱ्याच दीर्घ काळापर्यंत रजेवर होत्या.
आणि अशा व्यक्तीला जेएनयूचं कुलगुरू बनवण्यात आलं. त्याच्यामुळं त्या जेएनयू मधील किंवा काही जे तिथलचे प्राचार्य होते, तिथलचे काही शिक्षक होते, त्यांनी विरोध दर्शवला होता की अशा व्यक्तिमत्व ज्याला पनिशमेंट भेटली आहे त्यांना का बरं कुलगुरू बनवण्यात आलं. असो, जो काही असो, पण त्या ज्या कुलगुरू बनल्या आहेत त्या महाराष्ट्रीयन व्यक्ती, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून त्याला आपल्याला महत्वाचा हा क्वेश्चन ठरतो. तर त्यांचं नाव आहे प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी इतिहास घडवलाय. दिल्लीतील नामांकित जवाहरलाल विद्यापीठ, ज्याला जेएनयू म्हणून ओळखलं जाते, त्याच्या कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षासाठी त्या पदावर त्या राहणार आहेत आणि शांतिश्री पंडित यांच्या रूपाने विद्यापीठाला पहिल्या महिला कुलगुरू मिळाल्या आहेत. त्यामुळे पंडित यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर जेएनयूचे कुलगुरू तर झाले आहे, परंतु अजून एक नवीन रेकॉर्ड त्यांनी काय केलाय की जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. आणि ते कुठं कार्यरत होत्या, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या कार्यरत होत्या. आणि जेएनयूचे कुलगुरू एम जगदीश यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे कुलगुरू पद जे आहे ते रिक्त झालं होतं. आता जगदीश यांच्याकडून पंडित या आज कार्यभार स्वीकारतील. म्हणजे त्यांनी त्यांचं जगदीशकडून हा कार्यभार स्वीकारलाय आणि पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स अँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत होत्या. आणि त्या जवळपास मागील 29 वर्षापासून या ठिकाणीच कार्य करत आहेत. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. कोणत्या भारतीय माहितीपटाला 94व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचं नामांकन मिळालं आहे? तर त्या मिळालं होतं असं म्हणावं लागेल. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, रायटिंग विथ फायर. काय नाव आहे? रायटिंग विथ फायर. कोण लिहिलंय? रिंटू थॉमस आणि सुष्मिता घोष दिग्दर्शित भारतीय माहितीपट रायटिंग विथ फायरला 94व्या ऑस्कर अकादमीच्या पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचं नामांकन मिळालं. आणि 2022च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला हा एकमेव भारतीय माहितीपट ठरला. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरसाठी रायटिंग विथ फायर सोबतच असेन्शन, एटिका, फ्ली आणि समर ऑफ द सोल या माहितीपटांनाही नामांकन मिळालं होतं. रायटिंग विथ फायर हा माहितीपट दलित स्त्रियांकडून चालवल्या जाणाऱ्या खबर लहर या वृत्तपत्रावर प्रकाश टाकतो. या वृत्तपत्राची सुरुवात 2002 मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओनं बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे केली होती. रायटिंग विथ फायर मध्ये खबर लहरी वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्म पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. या अगोदर रायटिंग विथ फायरचं 2021 मध्ये सन डान्स फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता आणि या फेस्टिवलमध्ये माहितीपटानं द ऑडियन्स अवॉर्ड आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड जिंकलं होतं आणि आतापर्यंत या माहितीपटानं 20 पेक्षा जास्त अवॉर्ड जिंकले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगली बातमी आहे. अनअकॅडमी यांच्यासाठी एक फ्री टेस्ट घेऊन आली आहे. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज GS3 साठी जी होणार आहे 25 मार्चला सकाळी 10 वाजता लाईव्ह टेस्ट आहे मित्रांनो, ऑन फ्रायडे. याच्यात एनरोल करा आणि याचा फायदा अवश्य उचला. याच्यासाठी कोड यूज करावा लागेल SOHEL1010. प्रश्न क्रमांक 8. 2023 हे कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्याबाबत भारताने पुरस्कृत केले आहे? कुठं पुरस्कृत केले आहे? तर युनोमध्ये हा प्रस्ताव भारताने मांडलाय आणि भारताला 100% याचं समर्थन सुद्धा भेटणार आहे. तर कोणतं वर्ष असू शकते तो जो की भारताने त्याला प्रस्ताव मांडलाय? तर 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्याबाबत भारतानं पुरस्कृत केलेलं आहे आणि 70हून अधिक देशांचं समर्थन सुद्धा भारताला लाभलं आहे. कोणतं असणार आहे तो? तर आंतरराष्ट्रीय भरड वर्ष 2023. नुकतंच याची घोषणा सुद्धा होऊ शकते. आणि त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण की भारतानं हा प्रस्ताव मांडलाय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याने 2023 पासून संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तो राज्य कोणता? तर तो राज्य आहे महाराष्ट्र राज्य. कधीपासून दिला जाणार आहे? तर 2023 पासून हा पुरस्कार आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. कधी होणार आहे? तर संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून पुढील वर्षी म्हणजे 2023 पासून संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या वतीने पुरस्कार देण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वात मोठ्या कम्युनिटी टॉयलेटचं निर्माण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? सगळ्यात मोठं आहे परंतु अत्याधुनिक असं याला पूर्ण भारतातील अत्याधुनिक असं कम्युनिटी टॉयलेट सुद्धा मानलं जात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे धारावी, मुंबई या ठिकाणी. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतातील सर्वात मोठ्या धारावीतील कम्युनिटी टॉयलेटचं उद्घाटन केलं आणि या कम्युनिटी टॉयलेटचा फायदा जवळपास 50,000 नागरिकांना तिथं होणार आहे. आणि या कम्युनिटी टॉयलेटमध्ये आंघोळीची सुविधा, वॉशिंग मशीन सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सोयी उपलब्ध असणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती.
आणि आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की धारावीत सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. यामध्ये 800 शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे. हे देशातील सगळ्यात मोठं कम्युनिटी टॉयलेट असणार आहे आणि यासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा, शुद्ध स्वच्छ पाणी आणि यासाठी सरकार कटिबद्ध असणार आहे. तसेच देशातील या सर्वात मोठ्या केंद्रासाठी मुंबई महानगरपालिका ज्यांनी हे सहकार्य केले त्यांचे त्यांनी आभार मानलं होतं. तसंच घाटकोपर, धारावी, चेंबूर, वांद्रे, सांताक्रूज आणि गोवंडी येथील 10 ठिकाणी सुद्धा अशीच केंद्रे आता सुरू केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेले दरबार हॉल कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे राजभवनामध्ये. कुठे आहे? राजभवनामध्ये. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 4 दिवस जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते नुकतेच, तेव्हा त्यांनी मुंबईत येथील राजभवनात नव्या दरबार हॉलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. राजभवन येथील नवीन कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आलं. राजभवन जुन्या दरबार हॉलच्या जागीच नवीन दरबार हॉल बांधण्यात आलाय. जुन्या दरबार हॉलच्या तुलनेत नव्या हॉलमध्ये जास्त आसन क्षमता आहे. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये अबाधित ठेवून सभागृहाला बाल्कनी आणि गॅलरी उभारण्यात आली आहे. 2019 मध्ये सुरू झालेलं हे काम डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण सुद्धा झालं होतं. प्रश्न क्रमांक 12, एअर इंडियाचे सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन झालं, टाटानं त्याला खरेदी केलं, फार मोठी न्यूज बनली होती. आणि जेव्हा याचे सीईओ निवडले गेले तर त्याच्यावरही फार मोठी न्यूज बनली, कारण की ज्यांना सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे ना, तर त्यांच्यावर आतंकवाद्यांशी संपर्क किंवा संबंध असल्याचे आता त्यांच्यावर आरोप होत आहेत. त्याच्यामुळे हा फार वादाचा सुद्धा मुद्दा बनला होता. तर ते कोण आहे? तर एअर इंडियाचे नवीन सीईओ आहे आणि एमडी यांची नियुक्ती करण्यात आली. टाटा समूहानं इल्कर आयसी, कोणाला? इल्कर आयसी यांना एअर इंडियाचा नवीन सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्त केलं आहे. इल्कर आयसी यांनी विमान कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करण्याचा अनुभव आहे. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्षही राहिलेले आहेत आणि जे तुर्कीचे अध्यक्ष आहे एर्दगान, त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहे असं मानलं जाते आणि अल कायदा सोबत सुद्धा त्यांचे काही संबंध आहे असं काही संघटनांनी आरोप केलाय. त्यांच्यामुळे जेव्हा त्यांची सीईओ पदी नियुक्ती झाली तर बराचसा वाद सुद्धा झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13, आयटी कायद्याच्या कोणत्या कलम अंतर्गत 54 ऍप्सवर चायनाच्या, कोणत्या चीन देशाच्या 54 ऍप्सवर भारतानं बंदी घातली आहे? आता तुम्ही ऐकलं असेल की याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा ऍपवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा ही बंदी घालण्यात आली. तर कोणतं कलम आहे हे आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. तर तो कलम आहे आयटी कायद्यातील कलम 69A. आयटी कायद्याअंतर्गत कलम 69A. भारत सरकारनं 54 मोबाईल ऍप्सवर बंदी घातली आहे. या नव्या बंदीत चीनी ऍप्सचाही समावेश आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचं कारण देत या ऍप्सवर निर्बंध घालण्यात आलं आहे. नवीन बंदीत पूर्वी प्रतिबंधित ऍप्स देखील समाविष्ट केले, परंतु क्लोन म्हणून ते पुन्हा दिसले आहेत. 2020 पासून एकूण 270 ऍप्सवर आतापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 2022 मध्ये सरकारनं बंदी घातलेली ही पहिलीच ऍप्स आहेत आणि आयटी कायद्याच्या 69A, कलम 69A अंतर्गत या ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारतातील संग्रहालयांची पुनर्रचना या विषयावरील 2 दिवसीय जागतिक शिखर परिषदेत कोणते देश सहभागी झाले होते? तर याच्यामध्ये सहभागी झाले होते भारतातच ते आयोजन केलं होतं. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका वरील सर्व, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे भारतातील संग्रहालयांची पुनर्रचना या विषयावरील 2 दिवसीय जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन केलं होतं आणि भारत, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका या देशांमधील प्रतिनिधींनी 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी होत झालेल्या या शिखर परिषदेत व्हर्च्युअली सहभाग घेतला होता. क्रमांक 15, भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कोणत्या देशांच्या समूहाचं अध्यक्षपद भूषविणार आहे? तर तो समूह ज्याचं नाव आहे G20. कोणता आहे? G20. डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारत G20 या गटाचं अध्यक्षपद भूषवणार आहे, जे 2023 मधील भारतातील G20 शिखर परिषदेपर्यंत राहणार आहे. G20 हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे, जो जगातील आर्थिक प्रशासनात महत्वाची भूमिका बजावतो. भारत G20 अध्यक्षपदाच्या वस्तुस्थिती, ज्ञान, सामग्री, तांत्रिक, माध्यम, सुरक्षा आणि लॉजिस्टिक पैलूशी संबंधित कामे हाताळण्यासाठी प्रचलित प्रघातानुसार G20 सचिवालय स्थापन केलं जात आहे. हे सचिवालय परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि इतर संबंधित मंत्रालय, विभाग आणि संबंधित विषय तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी सांभाळणार आहेत. सचिवालय फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यरत राहणार आहे आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च समिती सचिवालयाचे मार्गदर्शन करेल
आणि त्यात भारताचे G20 अध्यक्षपदासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शनाकरिता अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि G20चे शेर्पा, वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांचा समावेश असणार आहे. तसेच सर्व G20 तयारींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सर्व समितीत अहवाल देण्यासाठी एक समन्वय समिती देखील स्थापन केली जाणार आहे. G20 सचिवालय बहुपक्षीय मंचावरील जागतिक मुद्द्यावर भारताच्या नेतृत्वासाठी आणि ज्ञान कौशल्यासह दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यासाठी सक्षम असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. जागतिक आरोग्य संघटनेनं तंबाखू मुक्तीसाठी कोणतं ऍप तयार केलं आहे? तर त्या ऍपचं नाव आहे क्विट टोबॅको ऍप. काय नाव आहे? क्विट टोबॅको ऍप. जगभरातील युवकांमध्ये सिगारेट ओढण्याच्या व्यसनामध्ये वाढ झाल्याचं अनेक आकडेवारीपासून दिसून येतं. आता यावर जागतिक आरोग्य संघटनेने उपाय शोधता एक ऍप तयार केलाय. त्याचं नाव आहे क्विट टोबॅको ऍप आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत होईल असं दावा त्यांनी केलाय. तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी जवळपास 80 लाख लोकांचा मृत्यू होतो असं WHO सांगितलं होतं आणि त्यामध्ये आग्नेय आशियातील 16 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि भारताचा समावेश असलेल्या आग्नेय आशियामध्ये तंबाखू सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. तसेच या प्रदेशात तंबाखूचे सर्वाधिक सेवन सुद्धा केले जाते. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. प्रश्न क्रमांक 17. जागतिक शाश्वत विकास परिषद 2022 कोणत्या विषयावर आयोजित करण्यात आली होती? तर याचा विषय होता एक भक्कम ग्रहासाठी शाश्वत आणि न्याय भविष्याची हमी. काय विषय होता? एका भक्कम ग्रहासाठी शाश्वत आणि न्याय भविष्याची हमी. त्याला इंग्लिशमध्ये नाव होतं की टुवर्ड्स अ रेझिलियंट प्लॅनेट एन्शुअरिंग अ सस्टेनेबल अँड इक्विटेबल फ्युचर. म्हणजे एका भक्कम ग्रहासाठी शाश्वत आणि न्याय भविष्याची हमी हा 2022 मध्ये झालेल्या जागतिक शाश्वत विकास परिषदेचा विषय होता किंवा संकल्पना सुद्धा त्याला म्हणता येईल. आणि 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या या 3 दिवसाच्या परिषदेमध्ये डोमिनिकन प्रजासत्ताकचे अध्यक्ष लुई अबिनादेर, गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली, संयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव अमीना जे मोहम्मद, विविध आंतर सरकारी संघटनांचे प्रमुख, 12 पेक्षा जास्त देशांचे मंत्री, राजदूत आणि 120 पेक्षा जास्त देशाचे जे प्रतिनिधी आहे ते उपस्थित झाले होते. या ठिकाणी मित्रांनो या पेपरमधील चालू घडामोडीचे प्रश्न कंप्लीट होतात. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयाचे अजून प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि टेस्ट जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि MPSCच्या तयारीला लागा.